नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जेनोबायोटिक्स म्हणजे काय, जेनोबायोटिकचे आपल्या बॉडीमध्ये कोणत्या प्रमाणात त्याचं इलिमिनेशन होतं आणि जेनोबायोटिकच्या कोणत्या प्रोसेसद्वारे जे काही फेज 2 आणि फेज 1मध्ये कसं रिॲक्शनद्वारे त्याचं इलिमिनेशन केलं जातं आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, कशासाठी याचा वापर हा बऱ्याचशा टेक्निकमध्ये केला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जेनोबायोटिकचं जर आपण पाहिलं, हा सबस्टन्स आहे, फॉरेन सबस्टन्स आहे, जेणेकरून आपल्या लिव्हिंग बॉडीसाठी तो एक फॉरेन सबस्टन्स मानला जातो. हा आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत नाही आणि हा नॅचरलीसुद्धा प्रोड्यूस होत नाही. नॉर्मल आपण जे काही डाएट असतील, मेटाबॉलिझममध्ये सुद्धा हा जो काही प्रोडक्ट आहे जेनोबायोटिक आहे, हा सबस्टन्स आहे, तो प्रोड्यूस होत नाही. पण हा जो काही जेनोबायोटिक आहे, एकदा बॉडीमध्ये जर एंटर झाला तर तो रिकग्नायझेशन करण्याचं काम हे करत असतं. म्हणजे समथिंग काहीतरी वेगळं ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट जर आपल्या बॉडीमध्ये जातो आहे, तर आपल्या बॉडीला समजतं हा जो प्रोडक्ट आहे तो आपला नाही आहे, काहीतरी वेगळा आहे. त्यावेळेस त्याला रिकग्निशन केलं जातं आणि बॉडी आपली काय करते, ज्यावेळेस एखादा पदार्थ असेल तो आपल्या बॉडीमध्ये जर गेला असेल, अँटीजन असेल किंवा पॅथोजन असेल, तर त्याला बाहेर काढण्याचं काम हे आणि त्या सबस्टन्सपासून आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम ही बॉडी आपली करत असते. तर हे जेनोबायोटिक्स त्याचं सबस्टन्स जे काय आहे हे फॉरेन सबस्टन्स मानलं जातं आणि नॅचरली हे आपल्या बॉडीमध्ये ऑकर होत नाही. तर एक्झाम्पल जर आपण पाहिलं जेनोबायोटिक हे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर पाहिलं तर जेनोबायोटिक ड्रगमध्ये जर पाहिलं, अँटीबायोटिक किंवा जे काही फार्मिंगमध्ये आपण पेस्टिसाईड वगैरे वापरतो, इंडस्ट्रीमधून जे काही पोल्युटंट बाहेर पडतं, तसंच प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काही फूड प्रोसेस जे काही असतं त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, जे काही केमिकल असतात, जे की आपल्याला कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर याला आपण एक्झाम्पल ऑफ जेनोबायोटिक म्हणू शकतो. सोर्सेसचा जर विचार केला, हे जे काही जेनोबायोटिक आहे एन्व्हायरमेंटल थ्रू म्हणजे जे काही पोल्युटंट एअर किंवा वॉटर थ्रू, फूडमधून जे जर आपण पाहिलं, जे काही आर्टिफिशियल जे ॲडिटिव्हिज असतात प्रोसेस फूडमध्ये, मेडिसिनमध्ये काही वेळेस त्याला असं डिझाईन केलं जातं की तो आपल्या बॉडीमध्ये ॲज अ फॉरेन सबस्टन्स म्हणूनसुद्धा डिझाईन केलं जातं, ॲक्ट करायला त्याचं सांगितलं जातं. आणि वर्कप्लेस एक्सपोजर म्हणजे काही फॅक्टरी केमिकल्स वगैरे असतील तर ते हे त्याचं मेन सोर्स आपल्याला जेनोबायोटिकचं पाहायला मिळतं. तर ज्यावेळेस जेनोबायोटिक हे आपल्या बॉडीमध्ये एंटर होतं त्यावेळेस कोणत्या प्रोसेस होतं आणि कोणती जी प्रोसेस आहे ती कोणतीच जर्नी जेनोबायोटिकला आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर कोणकोणत्या जर्नीमधून त्याला जावं लागतं, कोणकोणत्या प्रोसेसमधून जावं लागतं ते आपण पाहूयात. तर त्याला ADME प्रोसेस म्हटलं जातं, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सर्शन. तर ॲब्सॉर्प्शनमध्ये काय होतं, हा जो सबस्टन्स असेल ज्यावेळेस बॉडीमध्ये एंटर होतो ब्लड स्ट्रीम थ्रू किंवा जे स्किन किंवा असेल, लंग्स असेल किंवा इंटेस्टाईनमध्ये ब्लड स्ट्रीम थ्रू हा सबस्टन्स एंटर होतो सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन होतं. हा जो काही ट्रॅव्हल थ्रू झालेला जो काही ब्लड असेल तो डिफरंट जे काही ऑर्गन आहे, स्किन झालं, लंग्स आहे, इंटेस्टाईनमध्ये जर पोचला त्याच्यानंतर तो वेगळ्या टिश्यूमध्ये आणि ऑर्गनमध्ये ट्रान्सपोर्ट किंवा डिस्ट्रीब्युशनचं काम केलं जातं. त्यानंतर मेटाबॉलिझम, लिव्हर काय करतं, हा जो काही जेनोबायोटिक आहे त्याला लेस हार्मफुल प्रोडक्टमध्ये आणि त्याला मॉडिफाय करण्याचं काम करतं, जेणेकरून तो जो काही जेनोबायोटिक आहे तो हार्मफुल होणार नाही आपल्या बॉडीसाठी आणि त्याला डिस्ट्रॉय करण्याचं आणि त्याला रिमूव्ह करण्याचं काम, म्हणजे जेणेकरून तो इझिली रिमूव्ह होऊ शकेल आपल्या बॉडीतून, असं त्याला मॉडिफाय केलं जातं. एक्सर्शनमध्ये जी काही बॉडी असेल ती एक जेनोबायोटिकला एक्सपेल करते आपल्या बॉडीतून, म्हणजे युरिनमधून, फेसेसमधून किंवा स्वेटमधून किंवा इवन ब्रिदिंगमधून सुद्धा हा जो जेनोबायोटिक आहे त्याला काढलं जातं. तर अशाद्वारे जे काही ADME प्रोसेसद्वारे जेनोबायोटिक जर एंटर झालं तर त्याला ह्या जर्नी थ्रू जावं लागतं आणि त्याला नंतर आपल्या बॉडीतून बाहेर काढलं जातं. त्याच्यानंतर जेनोबायोटिकचं मेटाबॉलिझम कसं होतं, मेनली 2 फेजेसमध्ये होतं. फेज 1मध्ये काही स्मॉल केमिकल चेंजेस त्याच्यामध्ये घडून येतात, म्हणजे जेनोबायोटिक हा ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रोलिसिस या प्रोसेस थ्रू जातो. या चेंजेसमुळे युजली कोणकोणते ग्रुप ऑफ जे काही एन्झाईम असतात त्याच्यामध्ये सायटोक्रोम P450 हे जे एन्झाईम असतात ह्या चेंजेस कॉज करण्यासाठी काम करत असतात. त्याच्यानंतर फेज 2 रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं, जे काही लार्ज जे काही वॉटर मॉलिक्यूल असतील किंवा ग्रुप ऑफ मॉलिक्यूल असतील हे त्याला अटॅच केले जातात, जेणेकरून त्याचे काही मॉलिक्यूल असेल तो इझिली डिझॉल्व्ह होऊ शकेल वॉटरमध्ये आणि क्विकली आपल्या बॉडीमधून रिमूव्ह हा होऊ शकेल. ह्या जर रिॲक्शन टुगेदर केला तर ह्या जेनोबायोटिकला डिटॉक्सिफाय करण्याचं काम आणि पूर्णपणे इलिमिनेशन प्रिपेअर करण्याचं काम ह्या बॉडीमध्ये आपल्या मेटाबॉलिझम जेनोबायोटिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ झेनोबायोटिक म्हणजे जे काही झेनोबायोटिक आहे ते हार्मफुल इमिडिएटली तसं दाखवत नाही, पण काही काळानंतर जे काही मेडिसिन असतात ते असे डिझाईन केले जातात जेणेकरून ते आपल्या बॉडीमध्ये हेल्प करू शकतील. पण काही वेळेस काय होतं, हे जे काही टॉक्झिक जे झेनोबायोटिक असतात म्हणजे पेस्टिसाईड झालं, हेवी मेटल झालं किंवा लाँग पिरियड जे काही कॉज करणारे जे काही म्हणजे त्याच्यामध्ये लिव्हरला डॅमेज करण्यासाठी, नर्वला डॅमेज करण्यासाठी किंवा हॉर्मोन इनबॅलन्स करण्यासाठी किंवा कॅन्सर जे काही कॉज करण्याचे जे काही टॉक्झिक झेनोबायोटिक आहे त्याचं जर एक्सपोजर झालं तर त्याला आपल्या बॉडीमधून काढण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण की त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही डिसीज आहे ते सुद्धा कॉज होत आहे. ऑटो इम्युन डिसीजसुद्धा याच्यामुळे होऊ शकतात. तर नॉर्मल बॉडी प्रोसेसमध्ये हे जर झेनोबायोटिक्स जर इंटरफरन्स आपल्या बॉडीमध्ये झालं तर त्याच्यामुळे जे काही लेवल आहे ती आपल्या बॉडीची ती लो व्हायला चालू होते आणि आपले जे काही बरेचसे जे ऑर्गन आहे ते सुद्धा डॅमेज व्हायला चालू होतात. त्याच्यानंतर रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे हे जे झेनोबायोटिक्स आहे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपण त्याला किल किंवा पूर्णपणे इलिमिनेशन त्याचं करू शकतो. म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्मचं आपल्याला सिम्पलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येतं. तर ह्या प्रोसेसला म्हटलं जातं बायो रिमेडिएशन. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचा वापर करून म्हणजे बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, हे स्पेशली झेनोबायोटिकला हार्मलेस प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ब्रेकडाऊन करण्यासाठी त्याच्यामध्ये ॲबिलिटी ही असतेच. तर मग त्याला म्हटलं तर डिकम्पोजिशन म्हणजे जास्त प्रमाणात जर आपण पाहिलं फंगस हा डिकम्पोजिशनसाठी वापरला जातो. तसंच काही जे बॅक्टेरिया आहे ते सुद्धा बायो रिमेडिएशनमध्ये मदत करत असतात. तर मग ह्या प्रोसेसला म्हणजे एखाद्या हार्मफुल प्रोडक्टला हार्मलेस प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करणं, त्याला ब्रेकडाऊन करणं याला बायो रिमेडिएशन म्हटलं जातं. त्याच्यामुळे जे काही एन्व्हायरमेंटल पोल्यूट आहे त्याला क्लिनिंग करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा बायो रिमेडिएशनमध्ये वापर हा केला जातो. इन शॉर्ट जर आपण पाहिलं ह्या झेनोबायोटिक जे आहे हा फॉरेन सबस्टन्स आहे जो की स्पेशल सिस्टीममध्ये बॉडीमध्ये एंटर करतो आणि त्याच्यामुळे जे काही आपली बॉडी येते त्याला हँडल करू शकत नाही. पण काही जे काही त्याचं बेनिफिशियल पण आढळतं काही मेडिसिनमध्ये किंवा याच्यामुळे जे काही स्पेशली जे काही टॉक्झिक किंवा एन्व्हायरमेंटल टॉक्झिकसुद्धा होऊ शकतं, एन्व्हायरमेंटल चेंजेस वगैरेसुद्धा घडून येऊ शकतात. तर त्यामुळे जे झेनोबायोटिक्स आहे त्याचा आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून त्याला किल करू शकतो किंवा आपल्या बॉडीमध्ये जर गेलं तर EDME प्रोसेसद्वारे त्याला बाहेर टाकलं जातं. तर येणारे काही व्हिडिओमध्ये आपण बायो रिमेडिएशन कसं होतं, बायो रिमेडिएशन खाली जेवढे पण जे टॉपिक्स असतील ते आपण डिस्कस करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण झेनोबायोटिक्स म्हणजे काय ते डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती स्पेशली व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.